ओडिसामधनं बाहेर पडताना आपल्याला वॉल्वो दिसली. गाडी एकदम टॉप क्लास होती सोडा. तर जय श्रीराम मित्रांनो, काल ढाब्यावर झोपलेलो, सकाळी मस्तपैकी उठलो बघा आणि आज जाव्या म्हटलं आंघोळीला. ढाब्यावरच हौद होता हो, पण पाणी काय गार गच्चाळ पाणी होतं. आंघोळी करायचं म्हटल्यावर बर्फाचा गोळा झालता अंगाला. आंघोळी झाली काय ना काय विसरतो, टॉवेल विसरला, तेवढा आपल्या नवनाथ भाऊनं आणून दिला. आंघोळी तीन फ्रेश तीन झाल्यावर मस्तपैकी येऊन चहा पिऊया म्हटलं. आम्ही तिघांनी चहा पिला. नवनाथ भाईनं पाणी तीन जार तीन भरला आणि निघालो आपल्या भराच्या डेस्टिनेशनला. पुढे आल्यावर राहुल किल्ला थांबलो. तिथं मस्तपैकी जरा भाजी सामान घ्यायचं होतं, गाडीत जेवण बनवायचं होतं आपल्याला. मग ते सामान त्यानं घेऊन झाल्यावर आपल्या जिगरोला आणलं कंपनीच्या बाहेर. बत्ता त्यानं खोलला आणि कंपनीच्या आत आपली गाडी घेतली. कसं आहे, कंपनीत माल बघील तर ओपनच असतोय, त्यामुळे गाडी पूर्ण ओपन करायला लावतात, मगच गाडी आपली आत घेतात. मग आज म्हटलं कंपनीत बाहेर काय जेवण मिळत नाही, आपण गाडीतच खिचडी केलती. एक नंबर मध्ये आपल्या नवनाथ भाईनं बनलेली बघा. मोठा ब्लॉग काय आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, जाऊन बघू शकताय तुम्ही कधी पण. मग जेवण ते झाल्यावर आपल्या जिगरोला घेतलं भरायला. एक एक बॉक्स ठेवायला देत बघा. हे लोखंडाचे रॉड आहेत पूर्ण. गाडी भरताना थोडा हाल होते सोडा गाडीचं, पण भरल्यावर काय वाटत नाही. माल बैठा माल आहे सगळा. मग आमच्या ज्ञानोबायापाशी डॉगेश बाय आलते ढिगभर. म्हटलं त्यांना बिस्किट पोटात चारूया. त्यांना चारून झाल्यावर मस्तपैकी आपल्या जिगरोचे भत्ते लावून घेतले बघा. आपले जिगरो मागणं फाळकं लावून पॅक केली आणि हे बारके आपले जिगरोचे चाहते आहेत बघा. जिगरो आवडल्यावर लगेच म्हणले आम्हाला व्हिडिओ मध्ये घ्या. कंपनीत मकर संक्रांतीचं जेवण केलं, टॉप क्लास जेवण झालं सोडा. ते एक जेवण केलं आणि निघालो आपण नागपूरच्या दिशेनं.